आजचा वर्कआउट होता आपला 45 मिनिटं लॉंग रन. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? एकदम मजेत ना? वर्कआउट करताय ना तर केलाच पाहिजे. आज तर लाईटीने सकाळ सकाळीच वांदे केले होते अभ्यास करायचं. मग काय हृदय भाऊनी लावला आपला सेटअप. आपला पण सेटअप इकडे रेडीच होता. मस्तपैकी फ्रेश झालो आणि डायरेक्ट अभ्यासाला बसलो. मस्तपैकी सकाळचा अभ्यास पूर्ण केला. ग्राउंडला आलोय तरी आज काय आळस जाईना, कारण आजचं वातावरण तसं होतं एकदम बकास. ग्राउंडला आल्या पहिलं लगेच आपण आपला वॉर्मअप चालू केला. मस्तपैकी वॉर्मअप झाला की स्ट्रेचिंग करून घेतली सगळी आणि आपल्या वर्कआउटला चालू केलं. आजचा वर्कआउट होता आपल्याला लॉंग रन करायचं होतं 45 मिनिटं. मस्तपैकी आपल्या वर्कआउटला चालू केलं. 40 मिनिटं तर सगळे सोबत होतो. पण शेवटच्या 5 मिनिटाला पोटात दुखायला लागलं म्हणून पेस तुटला आणि सगळे वेगवेगळे झाले. मस्तपैकी आपण आपली 45 मिनिटाची रनिंग उरकली आणि त्याच्यानंतर 80 मीटरच्या स्ट्राईड मारल्या. 80 मीटरच्या आपल्याला 6 स्ट्राईड मारायच्या होत्या. मस्तपैकी 6 स्ट्राईड मारल्या आणि इकडे येऊन काफ लुजनिंग करायला चालू केले. रोजच्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला फक्त एकच इव्हेंट जास्त आवडतो, ते म्हणजे गोळा टाकणं. कारण याला जास्त फोर्स लागायची गरज नाही. टेक्निकनं 4-5 गोळे टाकायचे, ते पण आउट ऑफ गेले की आपण मोकळा. मस्तपैकी इकडे येऊन मग आपण स्ट्रेचिंगला लागलो. स्ट्रेचिंग वगैरे सगळी प्रॉपर करून घेतली. आजचा सगळा वर्कआउट पूर्ण केला. मस्तपैकी घरी आलो. घरी आलेलं पहिलं फ्रेश झालो. आपला डाएट पूर्ण केला. आता झाली होती लॅबला जायची वेळ. म्हणून मग आजच्या दिवसाला देऊ इथंच समाप्ती. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.